नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। त्याकरिता इथे मी बॅकपार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची येथे आलेली आहे 13.75 इंच। त्यानंतर जे शोल्डर आलेले आहेत ते आहेत 4.75 इंच, आर्महोल आलेला आहे 5 इंच, छाती आलेली आहे 7.5 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर आहेत ते 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क करते। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 9 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या जसा इथे दिसतोय तसाच तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर या बॅकपार्टला ओपन करून पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हाताने असं थोडंसं थापून घ्या, म्हणजे या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील उमटून येईल। त्यानंतर आता इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसा आपला गळ्याचा आकार आपण ड्रॉ केला होता ना, त्यालाच फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की बघा, जिथे कुठे गळ्यामध्ये कॉर्नर म्हणजेच टोकाला असेल तेव्हा नीडल म्हणजे सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅकपार्टला फिरवत मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात येथे संपूर्ण गळ्याला तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे कमरेच्या बाजूवरती तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। जर आपण अशा पद्धतीने स्टिच केलं तर शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टीला स्टिच करावं लागतं, तर त्याची गरज येथे आपल्याला लागणार नाही। त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला हे जे एक्स्ट्रा कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। आता इथे गळ्याच्या आतील बाजूस तुम्हाला थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर हे जे आपण आतल्या बाजूला जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती आपल्याला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना, त्या गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। टॉप स्टिच म्हणजेच काय तर दाबटीप। आता दाबटीप म्हणजे काय तर इथे आपला जसा गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करत त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर इथे खालच्या बाजूवरती देखील टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे। व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याला अगदी सरळ शेवटपर्यंत इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे हे जे जास्तीचं कापड दिसतं आहे ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। आता हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत ना, त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला हा एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते। सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बॅकडाटला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हा जो आपला गळ्याचा कॉर्नरचा आकार आला होता ना, तेथून पुढच्या बाजूला म्हणजेच मुंढ्याच्या साईडला असा थोडासा कर्व आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि हाच आकार त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील उमटून येण्यासाठी अशा पद्धतीने बॅकपार्टला अगदी मधोमध फोल्ड करून असं थापून घ्या, जेणेकरून ती डिझाईन येथे देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, तिला या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन इथे अलीकडचा जो आपला हा आकार ड्रॉ केला होता ना, तिथपर्यंत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता खालच्या बाजूला तुम्हाला 2-2 इंच घ्यायचं आहे। हे अंतर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कमी किंवा जास्त देखील करू शकता। मी 2 इंच घेतलेलं आहे। आता आपण वरच्या बाजूला जशी लेसला स्टिच केली सेम त्याच पद्धतीने इथे खालच्या बाजूवरती देखील त्याच आकाराला फॉलो करत इथे तुम्हाला लेसला स्टिच करून घ्यायचं आहे।
आपल्यापैकी खूप जण व्हिडिओ पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर येथे आपण हा जो मुंढ्याचा आकार पुढच्या बाजूला वाढवून घेतला होता ना, त्याच आकाराला फॉलो करत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील या लेसला स्टिच करून ही डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि लवकरच मी तुमच्याबरोबर प्रिन्सेस कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज यांची अगदी बुटीक स्टाईलमध्ये ड्राफ्टिंग आणि कटिंग, स्टिचिंग हे सगळे काही व्हिडिओज जे आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्याकरिता तुम्ही आपल्या चॅनेलला आणखीन सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.